नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हरितालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून 6 सप्टेंबर रोजी 3:01 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे. तर हरितालिका शुभ मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया. सकाळी 6:02 पासून ते 8:33 पर्यंत असेल. तसेच या हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 31 मिनिटे असेल. आणि त्यानंतर सर्व महिलांनी हरितालिका व्रत ब्रह्म मुहूर्त काय आहे तो आपण जाणून घेऊया. तर ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:30 पासून ते 5:16 पर्यंत असेल. तर सर्व महिलांनी ही तारीख आणि वेळ लक्षात घेऊन अभिजित मुहूर्त कधी आहे ते आपण पाहूया. सकाळी 11:54 पासून दुपारी 12:44 पर्यंत आपला अभिजित मुहूर्त असणार आहे. तर सर्व महिलांनी या मुहूर्त आणि तिथीनुसारच हरितालिका व्रत करावे. राहू काल सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:19 पर्यंत असेल. हरितालिकेचा शुभ योग कधी आहे तर यंदा हरितालिकेच्या दिवशी रवी योग शुक्ल योगांसह चित्रा नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. या दिवशी रवी योग सकाळी 9:25 लागेल, जे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हरितालिकेची पूजा कशी करावी. तर सर्व महिलांनी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात. घर स्वच्छ करून घरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरितालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते. तसेच हरितालिका व्रत कथेचे पठण केले जाते. आणि गौरी मे प्रियता नित्य अघनाशाय मंगला सौभाग्यास्तु ललिता भवानी सर्व सिद्धये या मंत्राचा जप जरूर करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हरितालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व. तर देवी पार्वती महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पर्व सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरितालिका असे म्हटले जाते. तर हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळत असतो असे म्हटले जाते. हरितालिकेचे व्रत फळ खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे. तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर महिलांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कमेंट करा.